अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सद्गुरु श्री शंकर महाराज नित्य पठण श्री विठ्ठल समर्थ नित्य शुद्धं निराभासं निराकारे निरंजनं नित्यं बोधं चिदानन्दं तस्मै श्री गुरुवे नमः। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो जी गजानना बुद्धिदाता गजवदना लंबोदरा मूषक वाहना अष्टसिद्धीचा दातारा आ चतुर्भुज रूप मनोहर आ लंबोदरा मूषक वाहना अष्टसिद्धीचा दातारा आ चतुर्भुज रूप मनोहर आ किल किलीत नयन लंबोदर वासुकी नाग उदारावर गट्टाउळणी बांधिला ती नाजूक पदकमल रक्त पुष्प आवळे दुर्वादल शंकर कथानकी तव कृपा कर लाभावाही विज्ञापना नमो आता रेणुका भवानी जी कृपा कर लाभावाही विज्ञापना नमो माता रेणुका भवानी जी माहुर गद्य निवासिनी जिच्या दर्शनास अवधूत मुनी दत्त येऊनी राहिला त्या रेणुका कुलस्वामिनीस प्रार्थितो प्रेमे अति आदरेस श्री शंकर स्वामी स्तोत्रास अभय ध्यावे मज लागी अवधूत निरंजन अधिकारी भक्तजनांचे कैवारी श्री स्वामी दत्तावतारी अक्कलकोट निवासी तया वंदी साष्टांग वंदना प्रसाद करून घ्यावा पूर्ण दयानिधी हो अत्री नंदन स्वामीनाथा गुरुराया तया सिंधु यवन भजती अत्यादरेस पूजती ती श्री गुरु कृपा मूर्ती कैवार स्वामी नामे प्रसिद्ध गौरी शंकर कैवार स्वामी बसुनी माझे अंतरयामी शंकर स्तोत्रास आनंद उर्मी तेच प्रेमे उमटवती श्री शंकर स्वामी योगीराज आवलिया स्थितीतील महाराज महाराष्ट्र भूमीवरील धर्मकाज रक्षणास अवतरले पुण्य पावन तो मुंबई लाखा नाशिक जिल्हा सटाण तालुका अंतापूर्णा में ग्राम सुरेखा इतिहास प्रसिद्ध आयांत अपराचे सानिध्य दाव मलिका पीर प्रसिद्ध हजरत पूर्णते महासिद्ध माहित साऱ्या बागलाणी सुशील कुटुंब अंतापुरा माझी सात्विक भक्त चिमणाजी अति आदरेस श्री शिवपूजी करी सोमवारी उपवास घरी नव्हते काहीच दैन्य पोटी नव्हते पुत्र संतान म्हणवणे पती पत्नी खिन्न
कालक्रमित उदास मने तो तपस्या फळा पावली. पार्वती शंकरास बोलली, अवतार घ्या महीवरी, भक्ता पुले तारावया. आवदती सांब भवानीला, तव बोल पाहिजे खरा केला. प्रगटतो मी दावल मली, काला बालरूप होण. कार्तिक शुद्ध अष्टमी सण, शिव धरी शशिपारूपासन. दावल मलिक सानिध्यास अयोनी संभव. चिमणाजीच्या स्वप्नाशी जाऊन सांगते का शिवाशी. मी बालरूप दावल मालिकाशी, तव गृही आन मज. ते व्याघ्राचे सानिध्यात खेळत असतो छाव्यात. वाघिणीचेच दूध भक्षितो, भागवितो क्षुधा माझी मी. तरी त्वा तेथे येऊन न घाबरावे वाघा लागुनी. मजसी आणावे तुझ वदनी, संतती होईल पुढे तुला. चिमणाजी कथी जनलोका, ग्रामलोक करीती उपहास. ऐशी स्वप्ने का कोणास, पडती आणि होती खरी. नाही तुझही पोटी संतान, रात्रंदिनी तेच चिंतन. मग स्वप्ने तुझ्या तेच चिंतन, तुला आश्रम झाला त्याचा. तो पुन्हा त्याच दिनी रात्रीला, साक्षात्कार चिमणाजीला. लागू नको जनमुखाला, तेथे उणी पाही मज. पहाटे उठून चिमणाजीने स्नान केले मौनपणे. प्रेम पूजले शिवाशी म्हणे, आला दावल पौरापाशी. तेथे व्याघ्राचे छाव्यात, 5 वृषाचे स्वरूपात. देखिले श्री गुरु अवधूत, आनंदला भक्तराया. जे कथिती स्वप्ने रात्रीस, तीच मूर्ती असे खास. अश्रू दाटले लोचनास, आनंदला भक्तराया. जे कथिती स्वप्निश रात्रीस, तीच मूर्ती असे खास. अश्रू दाटले लोचनास, अष्टभाव दाटले. तेव्हा झाली आकाशवाणी, बोल उमटले त्यांचे करणे. उचल मजला त्वरित येथुनी, वाढवी गृही पुत्रवंत. साष्टांग घातला नमस्कार, चिमणाजीने चरणावर. व्याघ्र छावे पळाले दूर, हस्ती लीला नाटकी. पर्याणून भक्तरायाने, दाविले बाळकांते लागून. तीज पाना फुटला पाहून, प्रासादिक बाळ म्हणे माझे. दाटिले प्रेमवरी तिजला, मातृत्व कळाले मनाला. स्तनाशी लाविले बाळाला, तोही लुचू लागला. पती पत्नीने सल्ला करून, ही शिवव्रत प्रसाद म्हणून. शंकरायशे नामाभिधान, ठेवीत झाले विबुध. तेच हे श्री शंकरा म्हणून प्रगडले ऐसे सांगून. पुढील चरित्रा सावधान, द्यावे प्रिय वाचक हो. नाना लीला बालपणी खेळे कौतुके,
शूलपणे माता पितानंदाने करीती प्रेमे संगोपन. पुढे चिमणाजी संतान झाले शंकर कृपे करुण. अदृश्य होती दया घन प्रगडती हिमालये. ते केदारेश्वरी वास 12 वर्षे केला खास. प्रयाग त्रिवेणी संगमास राहिले वर्षे 6. तेथून आले महाराष्ट्र देशी अक्कलकोट सानिध्याशी. सोलापूर नामेश्वराशी येथे झाले लीलया. दत्त चौकात शुभराय मठ तेथील महंत जनार्दन संत. रंगले होते भजन रंगात राग होता शंकरा. तेव्हा प्रमुख दरवाजात अलख ऐशी गर्जना होत. पाहती जनार्दन बुवा तो अवधूत दृष्टी देखिला. मनी आनंद दाटला फार साष्टांग घातला नमस्कार. श्रीचा धरुणी सव्य करा. आतमठात निवेले हसत मूर्ती मनोहरे. नयन भेदक आगळीच खुमारे. अष्टवक्र रूप देह धारे. हाता जान बाहू तेथे राहते काही मास. कसोटी लाविती मनोभुवास जैसा सोनार सुवर्णास. ताऊन सुला खून पारखे. कधी वाढवे दाढे जटा कधी मंदिल बांधे घोमटा. रत्न पाचूच्या अंगठ्या कंठ घाली गळा सोयीचे. कधी पॅन्ट कधी विजार कधी छाटी कधी धोतर. कधी पितांबर कधी दिगंबर. ऐसा थाट जयाचा एकदा श्री सलहराली. बुवास म्हणे अक्कलकोटास चली. मंडळी ही भरपूर निघाली. संगती मानसे 40. निघाले सर्वच बरोबर. श्रीनाली लीला लहर म्हणे तिकिटास बुवा बरोबर. पैसे मी दिले आहे. घरून निघता 2 रुपये बुवाचे हाता. गाडीत बसल्यावरी सांगता कोणी तिकीट घेऊ नका. भक्त म्हणते महाराजांना आमची तिकीट आम्ही घेऊ ना. तो सद्गुरू म्हणते नाना तिकिटे पैसे बुवापाशी. जणू बुवा काही न बोलते. खिशातून 2 रुपये काढले जे होते श्रीना घरी दिलेले. तिकीट घेतले अक्कलकोटचे. आटाने परत आले ते खिशामध्ये टाकले. परत खिशातून काढले रुपये ते 2. त्यातून आठाने परत आले. कंडक्टर बुवाशी बोले सर्वच एकदम घ्या एक वेळी म्हणजे होईल सोयीचे. तेव्हा म्हणती बुवा त्यास हा वेगळा खेळ आहे खास. शंकर स्वामीच्या लिलेस अंतपार नाही हो. 80-40 तिकिटे एक मोजून घेतली नीट. 2 रुपये लिलेची गोष्ट कळली सर्वा श्री महती. तिकीट देणारा आनंदला श्रीपदी नतमस्तक झाला. अगाध म्हणे गुरु माऊली. लीला नयनी देखिली प्रत्यक्ष ऐशी महती अपरंपारो.
अक्कलकोटी आले हरो, म्हणते स्वामी माझे गुरु. बर कारे जणू बुवा, स्वामी गुरु शंकरा. चेला तुम्हास ठाऊक तुमच्या लीला, आमच्या मतिमंद बुद्धीला कळणे हे अवघड असे. कधी अमिरी कधी फकिरी, ऐशिरीती फिरे त्रिपुरारी. तुम्हास ओळखावया खरी, कृपा तुमचीच पाहिजे. कृपेस पाहिजे उच्च विचार बळ, विचारात अध्यात्म प्रबळ. ना तरी उडते फार तारांबळ, सामान्य साधकाची. एके वेळी क्षेत्र त्र्यंबकला, श्री गुरु गेले विश्रांतीला. रामभाऊ अकोलकर सदनाला, लोभ होता तयावरे. ह्या रामभाऊना प्रेम भरे, काका म्हणती श्री आदरे. काका ही सत्वशील वैदिक खरे, होते भक्त निकटचे. श्री हेच साक्षात त्र्यंबक, त्यांना प्रत्यय होते अनेक. अनेक तरी ग्राम लोक, प्रभू त्र्यंबक मानिती. रामभाऊंचा एक परम स्नेही, प्रभू दर्शनास आला पाही. म्हणे प्रसाद द्यावा काही, स्वामी कृपा व्हावी हो. तयास म्हणते स्वामी शंकर, मी प्रसाद देतो खर. पण तू न भक्षण करणार, उगा हट्ट करू नको. तू म्हणे श्री गुरुनाथा, प्रसादास्तु प्रसन्नता. ऐशा सोनी मजशी म्हणता, तो खाणार नाही म्हणून. शंकर स्वामी म्हण भारी हसले, चौकात जाऊन परताले. प्रमाद पुढे देता म्हणाले, प्रसाद घे हा प्रसाद. विप्रे प्रसाद घेतला हर्षित, वंदुनी गेला प्रभू चरणास. परे जाताच पाहिले पुढेत, प्रसाद काय म्हणोनी. त्यात कोंबडीचे अंडे 4, ब्राह्मण म्हणे क्षोभला फार. म्हणे मी वैदिक भिक्षुक थोर, दश ग्रंथी असे मी. प्रिय अमाक्ष विटाळ, दे कैसा हो वेडगळ. दिसलाच मजला अमंगळ, भांग भक्षण करिताना. कचरा पेटीत फेकते पुढे, शुद्ध करावी म्हणे देह कुडे. करोनी क्षौर पंचगव्य, घडी घडी घेत होता शुद्ध्यर्थ. तेव्हाले अकोलकर, काय शास्त्री बुवा चाललंय वर. विप्र म्हणे अहो वेळाचर, आहे तुमचा बुवाचा. अंडे मला प्रसाद दिला, देता देता होता बोलता. तो खाणार नाही म्हणाला, हे ऐसे काय ठावे. म्हणाले रामभाऊ अकोलकर, जोडून आपले दोन्ही कर. नाही नाही अंडे श्री गुरु देणार, ही झाली तुमची परीक्षा. चवताळून वेडावून प्रिय म्हणे, कचरा पेटीत जाऊन पाहणे. उभयता पाहतो पुढी कारणे, ती त्या तांबे 4. पांढरे अंडे ते पिवळे झाले, आंब्याचे ते सुरपल्याले. कांबेच क्षणे कंडे भासले, विप्र परीक्षा पाहूया. फजितीची होय तारांबळ, यास्तव कृपा पाहिजे प्रबळ. म्हणजेच समजू शके हा गोंधळ, तवलीला मायेचा. पुणे शहरात लष्कर, लष्करातील एक महात्मा थोर. हजरत बाबा जान पुणे सार, ओळखते तयाना. ही विदेही स्थितीतील बाई, म्हणे शंकर स्वामी साई. श्री हेच अल्ला समजून पायीन, कुर्णिसात करी प्रेमे. बाबा जानच्या प्रेमासाठी, लष्करात जाती जगजेठी. ते लिंब तरो तळवटी,
बसती बाबा जान संगे. वेल्लुबाई ही महानंदा हिजसाठी श्री गोविंदा. स्वरूप धरी आनंद कंदा रांगत दर्शन दिले तिज. एक गृहस्था संगे लुबाई बोलत बसले नवलाई. कृष्ण चरित्र पूर्वाई रांगे लंगडा म्हणून. श्रीकृष्ण देव कैसा ठकडा रांगे गोविंद प्रभू हा लंगडा तेव्हा. श्री प्रताप होई रोकडा आले रांगत कृष्ण रूप. श्री शंकर स्वामी रांगत आले बाळ रांगले रांगले. बाळकृष्ण रूप धरी साजिरे पाहिले येल्लुबाईने. येल्लुबाई महान गायिका मिरजेच्या वाड्यात होती बैठका. विपुल संपत्ती अळका प्रसिद्ध गायिकेचा लौकिक. हिचे पाहुणे निष्ठाबळ अवधूत शंकर स्वामी दयाळ. कृष्णरूप धरिती बाल विल्लुबाईचे सदनी. सोलापुरी श्री शंकर असता. शुभराया बुवांचे मठी तत्वता. श्रीपाद व श्रीवल्लभ सुरपता. बाबाजी कला दाविले या जक्कांचे दत्त मंदिर. श्री शंकर स्वामींचा कृपा कर भक्त बाबा अक्कलावर. मनोनी दर्शन जाहले. लक्ष्मण रघुनाथ वाघोडकर यांना पत्रे आमंत्रण खर. मज भेटण्यासाठी सत्वर नाशिक ह्या क्षेत्राशी. दर्शनास लक्ष्मण जाता एक मित्र संगती होता. पाय स्पर्शता गुरुनाथा परिचय दिला मागिल. खानदेश ग्रामी रावेर वस्ती या रावेरिया मुची उपस्थिती. होती काळती कुंजर स्वामी या नामे. मूळ नाव गौरी शंकरा राजाधिराज म्हणून. कुवर वाघोळा तामुचे समाधी मंदिर. कृपामुची तुमचे कुळी. सांगती शंकर स्वामी अवधूत मीच कुंवर स्वामी हे सत्य. चिट्टी खळावा माळ समस्त आहेत तव गृही यामुची. ऐशे सांगून साक्ष पटविली मीच समर्थ कुंवर माऊली. भक्तांची खात्री पटली साऱ्याच खानदेशच्या. श्रीचे निशिम भक्तवर नामे बाबुराव रुद्रकर. PWD खात्यात कामावर होते पिऊन म्हणून. शंकर स्वामी त्यांचे सदनी. येती बहुत आनंदानी जैसे श्री कृष्ण परमात्म्यानी. जावे विदूर गृहाशी सोयी तेच्या करावा. आपण प्यावानिक वाटावा. प्रसाद रूपा बुवा द्यावा प्रेमे निज हस्ते. एकदा श्रीनी स्टो पेटवणी 2 कप मोजून ठेवले पाणी. करावा येतो म्हणे तो घडले अघटिता. महाराजा शोधा लागुणी मंडळी गावातून. 15-20 माणसे जमुने बसत फाटक्या फटकुऱ्यावर. श्री म्हणाले सर्वा लागुनी चहा घेऊ सर्व आपण. बाब्या म्हणती दयाघन कप बशा काढी वेगे. बशा 4-2 काढिल्या भरा पुल्यास्ते भरल्या. बाबराव कर्वे पाठविल्या जमलेल्या मंडळीसा. 20 जणांना चहा पुरला. 21वा कप शंकर प्याला. अन्नपूर्णा ज्याचे हाताला दासी म्हणून राबते. चकित झाले
मंडळी महान, चहाचे पातेले किती लहान, 21 कपच्या त्यातून केवी गडे हे अतर्क्य. मुक्काम असता नगरात महाराज म्हणाले भक्ताप्रत, जाऊ कान्होबास भेटण्याप्रत मढी. पुण्यक्षेत्राशी भक्तवरे सत्वर तयार केली, एक बैलगाडी जुंपली, फराळ खिचडी घेतली, अल्पोहार म्हणून. गाडीत बहुत झाली भरती, शंकर महाराज आनंद मूर्ती, स्वये वृषभालाशी हाकलती, घुर करी होणी. श्री शंकर बसले हाकलण्याला, वृषभस्थाने वेग घेतला, अर्ध्या तासात मढी क्षेत्राला पोचली भक्त मंडळी. गाडी सोडली पायथ्याशी, मंडळी पोचली मंदिराशी, अग्रभागी ते ऋषिकेशी होती शंकर महाराज. आले मच्छिंद्र समाधी समोर, सन्मुख धुनी असे थोर, विजलेली दिवसाची फार, नवनाथ काळातील त्या सुन्या धुनी सानंदाने, लोकम नमिती श्रद्धेने, गुरु मच्छिंद्राची धुनी म्हणून लौकिक तिचा शेकी. त्या धुनीपाशी अवधूत शंकर स्वामी आदिनाथ, अल्लकायशी गर्जना करीत. तेव्हा धुनी पेटली नव्हते धुनीत काष्ट, पेटता पाहिली सर्वांनी स्पष्ट, आदिनाथ शंकराचे हे धारिष्ट. योग बळे असे हे अवघा समाज थक्क झाला, पाहुणी पेटलेल्या धुनीला. पुजारी त्वरित धावत आला, ओळखले म्हणे आदिनाथा, श्री सागादीवरी बैसवणी. कुर्णी सात केला पुजाऱ्यांनी, मच्छिंद्र गुरु आदिनाथ जाणुनी, करी साष्टांग दंडवत. श्री खदखद हसले मोठ्यानी, अल्लकायशे म्हणून गर्जोनी. अवस्था झाली तुर्या उन्मनी, परिचय देती शंकरा, मैं कैलास का रहने वाला हूँ, मेरा नाम है शंकर, दुनिया को समझाने आया हूँ, कर ले कुछ अपना घर. माझ्या बाह्यांगाला भुलू नका, सिद्धीच्या नादी लागू नका, निज हृदयी मज ओळखा, कोण तो कोठील मी. या दुनीत कैक संत निराळे, पंथी वावरत पर्यामुचे गूढ बहुत, सामान्य ते उकलेना. जयास आत्मप्रचिती आली, गुरुकृपे खून पटली, त्यांची माझी गट्टी जमली, त्यास करी मी पोंचा हुआ. भक्त बाबा प्रधानाचा इतिहास वाचावा असाचा, त्यास आत्मप्रचितीचा अनुभव आला गुरुकृपे. जगती प्रसिद्ध ज्याचे नाट्य, बालगंधर्व नामे प्रागट्य, त्यांचे हृदयी सातत्य, शंकर स्वामी आनंद वकंद. हे बालगंधर्व गाणगापुरी पावया गेले श्री दत्त स्वामी, दर्शन घेऊन मठा भीतरी परताले स्टेशनला. सायंकाळी गाडीक तिचीही पडली वेळेस चुक, त्यामुळे अवेळी अचूक मुक्काम झाला स्टेशनवरी. बरोबर मंडळी 8-10 बसती वेटिंग रूममध्ये पहा, सकाळचे वाजतील जेव्हा 6, ऐसा टाईम होता गाडीचा. उपाशीच बिछाने सोडले, प्रवासाचे सर्व वाहन थांबले, भुके पोटीचे सारे लवंडले, हरीच्छा म्हणून आसपास तपास केला साचा, घरगुती त्या खानावळीचा किंवा एखाद्या हॉटेलाचा. अल्पोपहारास्तव परी नाही झाली सोय, उपाशी गंधर्व नारायणराव, मध्यरात्री शंकर सदय, लीला कृती अतर्क्य.
आ मास्टर कृष्णा उठून बैसले, समोर त्यांना दुकान दिसले. पुरी बटाटा भाजीचे भले, एकच व्यक्ती मालक चाकर. त्यांनी नारायण रावास हाकारिले, सर्वास झोपेतून उठविले. का म्हणे निजता भुकेले, समोर सोय असूनी गेले सारे हॉटेलात. मालक बोले हसत हसत, आलू भाजी पुरी सारेच आहे की गरमागरम. कोणी अच्छेर कोणी पावशेर, बक्षून भागवती क्षुधा थोर. भोजने तिचे झालेवर गंधर्व विचारिती, बिल किती. तेव्हा मालक म्हणाले हसून, द्या की पैसे उदयी कानून. मंडळी पोटभर जेवण निद्रिस्त झाली स्तुती ते, निद्रिस्त झाली सुस्ती ते. मंडळी सकाळी उठून पाहत, रात्रीचे हॉटेल कुठे होता. तपास केला त्यांनी बहुत, तरी काही उकल पडेना. परत आले सोलापुरी, भेटले श्री शंकर त्रिपुरारी. नमस्कार सत्वरी, म्हणती बिल दे माझे. निर्जन्य वस्तीस मुक्कामाला, तुम्ही उपाशीच होता निजला. कळवळा दाटीला म्हणाला, बसलो दुकान लावणी. बिल आमचे हे द्यावे, प्रति गुरुवारी भजन करावे. पायात चाळ बांधावे, दाटावे प्रेम भजने. येईल तुम्हा त्यांची प्रचिती, होईल माझी वचनपूर्ती. गंधर्व भजन सर्वश्रुती, प्रसिद्ध आहे लोकात. ऐसा श्री गुरुच्या नाना लीला, काही काळ तमाशाही केला. दगडो साळे तमासगीर भला. होता श्रींच्या समवेत, ही गुरुमुखीची माहिती. दक्षिणा घेतली श्रीमंता हाती, शेवटच्या बाजीरावाची कारकीर्द ती पाहिली होती. श्रीनी संकर्षित काम केले, अष्टांग योग सिद्ध भले. शंकर महाराजे योग बळे, करुणी दाविले प्रेक्षकात. कधी मुंबई कधी नाशिक पुणे, कधी नगर नागपूर जाणे. अखिल भारती सदा फिरणे, वायूच्या गती परे. एकदा दत्तात्रय अभ्यंकराणा श्री निसव्याती धरिला. फिरविले चारी धाम यात्रेला, एका प्रहरा माझारी. बहुत कौतुक करीत त्यांचे, म्हणे हे लेकरू प्रिया मुचे. पदे अभंग भजन त्यांचे, ऐकिती श्री गुरु. स्वतः ही गाती रागरागिनी, स्पष्ट सुरेल मान मरोनी. बोलता बोबडे बोलणी, कधी हिंदी वा मराठी. कधी ओढावे सिगारेटचे झुरके, मध्यप्राशना अमृता. फिके मटार खिचडी, कंदर्प भजेती. आवडीने भक्षण करी, हासण्याचे प्रकार थोर. स्मितापासून 7 घर, चालणे वाकडे तिकडे फार. पोरपयाचे भासते, ऐशे माऊली कार्य करीत. समाधी घ्यावी हा उपजला हेत, केकत उमऱ्याशी जाऊन त्वरित स्वहाकार करविला. स्वहाकार करविला. स्वाकार करुणी आले त्वरित. शंकर स्वामी आदिनाथ, पवित्र अशा या पुण्यनगरीत संजीवन समाधी घ्यावया. केला खिचडीचा प्रसाद, स्वयंहस्ते वाटिला अमोल. म्हणती पुढे हे सगुण दुर्लभ होईल तुम्हाशी. भक्तजन फार हळहळले, आम्हा सोडून का जाता भले. शंकर स्वामी सरळ हसले, म्हणते आनंद आम्हाशी.
35 वर्षाचे नंतर हा ग्रहयोग जुळून येतो खरं. समाधी ती समाधी घेती योगीवर याच समय आनंदे. इसवी सन 1947 साली शुद्ध अष्टमी वैशाखातली प्रातःकाळी शंकर माऊली निरंजन रूप जाहाली. सोमवारी पहिला प्रहर निर्गुण रूप झाले योगीवर. भक्त समाज हळहळला फार सारेच पुणे नगर. गावोगावी पसरली वार्ता श्रींच्या समाधीची तत्वता. अखेर त्या सगुण दर्शना करिता लोटला बहु समुदाय. धनंजय नाडी चालू होती तेने देह उभती. उमजेना भक्तास पडले भ्रांती योग्याचे हे कलिवर. हार फुले तुळशी बुक्का मिरवणूक निघाली भव्य देखा. नाम गजर भजने अनेका समाज दाटीला थोर. ऐशे मिरवत आणले माल पाणीचे गळमळ्यात. इथे समाधी घ्यावी ऐशे मनात. म्हणून त्याच जागेवरी समाधीस खोदला गरी. फुले हार श्रींच्या अंगावरील काढिले विबुध हो. आधीच गुलाल भला भक्तवर्गे होता उधळीला. श्रीदेहाची अखेरची लीला दिसली हनुमंत रूपे. मुख्य प्राण साक्षात मारुती कलियुगे राहते मान वरीती. या स्वरूपास माझे अंती आत्मतेज माझे असे. स्वामी निष्ठ शक्ती बलदंड उत्सुकता शौर्य प्रचंड. ज्याच्या भय पापे उदंड धडधडावती. ऐशे 3 मिनिट पर्यंत श्री देही अंजनी सुत. रूप दावी भक्ता प्रत आपल्या सजलिले. मारुती ही चिरंजीव देवता सारेच पंथी तिजशी भजता. ह्याच स्वरूपी मी तत्वता राही कलियुगी. भक्तजने जय जयकार करुण हा योगीराज आनंद घन. समाधी ठेविला नेऊन माळी. महाराज स्वस्ते वरी मीठ बेल अगरडा तुळशी. रचिल्या पार्थिव देहावरती समाधी घेतली ऐशी रीती. लहरी लालने या समाधी स्थानावर कृपा मठ आहे तोर. बहुत कामये पुढे होणार श्री शंकर कृपे. आता समाधी स्थानावर पादुका उत्तम चौकटी साजरी. भव्य मूर्ती संगमावरी वाटे बहुत प्रेमळ. अनेक वेगवेगळ्या तसविरी प्रत्येकात निरनिराळी छबी खरी. पोशाखही त्यांचे त्याच परी वेगवेगळ्या प्रांतीचे. ते प्रसन्न अंतःकरण होत. वासनेची कटुता जळत मूर्तीच्या उग्र दृष्टीप्रत. नजर न आपली थांबे वर्षभराचे कतरी वारे. व्हावी भक्तांची मठा भीतरे त्यांची सर्व जबाबदारी. पाळी माझा गुरुनाथ पुण्यतिथीचा अनुभव भंडारा. पालकी निगे सांज वेळा ऐसा मासिकाष्टमी सही सोहळा होता मठात नेमाने. स्तोत्रांचे पारायण शंकर स्वामी प्रतीक्षा पूजन. करावे बिलबदळ समर्पण. रक्षित्या सगुरुनाथ व्यापार धंदा उत्तम चालावा. नोकरीत काही वाढ व्हावा. उत्तम कोर्ट निकाल यावा. यासाठी पारायणे 40. लग्न व्हावे रोग जावे करणे पिडा संबंध नसावे. त्याने हे चरित्र गावे 108 वेळेला. तयास नाही पुत्र संतान तयाने नित्य नेमे वर्षभर पूर्ण. श्रद्धेने करावे पारायण इच्छापूर्ती होईल हो.
याचे नित्य वाचनाने आत्मज्ञान वाचका कारणे सहज साक्षात्कार साधने किमया या स्तोत्रात्री हा शंकर भक्त उपासने नामे श्रीकृष्ण जगन्नाथ म्हणून त्याने केली विनवणी हे स्तोत्र लिहावया श्री गुरुनाथ प्रत्यक्षाले 3 मिनिट पर्यंत बसले कवित्व माझे जागृत केले लीला सामर्थ्य योगेश्वर आ नवे हो हे माझे बोल पोदविता कोर स्वामी दयाळ त्यांचे इच्छेने हे स्तोत्र केवळ घडली सेवा श्री गुरुची माघमासी पौर्णिमेस सोमवार हो पुण्यस्तोत्र गेले सोमवार हो पुण्यस्तोत्र गेले हे कळसास इति श्री शंकर स्तोत्र वाचका करो आनंदी सर्वत्र श्रद्धायुक्त हे बिल्वपत्र म्हणे पुरुषोत्तमात्मक इति नमामि शंकर शिवशंभो पुंडलिक वरदारी विठ्ठल सिद्धानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। ओम प्रभु रामचंद्राय सीता माता की जय। गोविंद गोपाल कृष्णाय नमः। सद्गुरुनाथ संत महाराज की जय।